नमस्कार मंडळी, आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत. गरमागरम आपल्याला समोसे बनवायचे आहेत. त्यासाठी आपण लागणारी रेसिपी बघून घेऊया. रेसिपीसाठी काय काय सामग्री लागणार आहे. 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत आपण, अर्धा किलो मैदा, थोडेसे शेंगदाणे, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, आगरी मसाला आहे, किचन किंग पावडर, धणा मसाला पावडर, जिराची पूड आहे थोडीशी आणि थोडासा चाट मसाला. सोबत आपल्याला जे वाटण बनवायचं आहे, पेस्ट, वाटणाची जी पेस्ट बनवायची आहे त्यासाठी आपण घेतलेलं आहे थोडा पुदिना आहे, थोडासा कढीपत्ता, एक 7-7 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, आलं, जिरं आणि बडीशेप. चला तर मग सुरुवातीला आपण पेस्ट बनवून घेऊया. ती रेडी झालेली आहे. पेस्ट आपल्याला भरडच ठेवायची आहे. तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे. त्यात शेंगदाणे आधी थोडेसे फ्राय करून घ्यायचे आपल्याला. जास्त आपल्याला ते करपवायचे नाही आहे. थोडे हलक्या प्रमाणात बारीक गॅसवरती थोडेसे तेलात फ्राय करून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामधला जो कच्चेपणा असतो तो निघून जातो. शेंगदाणे चांगले झालेले आहेत फ्राय. आता जी आपण मिरची वगैरे वाटून घेतलेली, आलं, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, ती चांगली तेलात फ्राय करायची आहेत आपल्याला. कढीपत्त्याने एक वेगळीच चव येते. तुम्ही जेव्हा ही रेसिपी घरी बनवाल तेव्हा तुम्हाला त्याचा चांगलाच एक अनुभव येईल. कढीपत्ता टाकल्यामुळे आपल्याला एक चांगली वेगळी अशी समोस्याला चव भेटणार आहे. छान असा सुगंध पसरलेला आहे. वा, मसाले सर्व टाकून घेऊया. आगरी मसाला, जिऱ्याची पेस्ट केलेली आपण थोडीशी, जिरा पावडर, धणा पावडर, कोथिंबीर, मीठ, किचन किंग मसाला सर्व आपण त्यामध्ये व्यवस्थित फ्राय करूया तेलामध्ये. थोडंसं पाणी टाकून घेऊया, कारण खालून ते करपता कामा नये आणि मसाला पण चांगला फ्राय झाला पाहिजे. शेवटी समोसाच्या आतलं मटेरियल आहे ते एक व्यवस्थित झाल्याशिवाय तो समोसा परिपूर्ण होत नाही. तू यातच 2-3 बटाटी आता सारणा मिक्स करूया आपण. छानपैकी बटाटा आपला पेस्टमध्ये मिक्स झालेला आहे चांगला. मैदा आपण अर्धा किलो घेतलेला आहे. त्यात गरम करून तेल टाकायचं आहे. असं मस्तपैकी छानपैकी मध्ये खड्डा करायचा आणि त्यात तेल ओतायचं. सोबत थोडंसं ओवा. गरम तेल टाकल्याने वरची जी समोसाची पापुद्री असते, मीठ टाकून घ्या, ती एक सॉफ्ट बनते एकदम. चला तर मग मैद्याचं पीठ मळून घेऊया. तेल आपण टाकलेलं आहे सर्व पिठाला लागला पाहिजे, त्यासाठी तो सर्व पिठात आधी मिक्स करून घेऊ. पिठात थोडं थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला कडक करायचं आहे, एकदम नरम होता कामा नये. मैदा आपला छानपैकी मळून झालेला आहे आणि त्याचे आपण गोळे पण केलेले आहेत. तर एक गोळ्याचे 2 समोसाच्या लाट्या तयार होतील. तर बघून घेऊया आपण कशा होतात त्या. अशी गाठी तयार करून त्याच्यामधून 2 भाग करायचे. हलक्या हाताने सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आधी. सारण जेवढं बसेल तेवढंच भरायचं आपल्याला. समोसाची भाजी जास्त ओव्हरलोड झाला तर समोसा कढईमध्ये फुटण्याचा चान्स असतो. मधून एक आपल्याला अशी घडी द्यायची आहे, त्याने समोसा उभा राहतो.
तेल आपलं छान तापलेलं आहे. एक बारीक गॅसवरती आपल्याला सर्व समोसे तळायचे आहेत. फास्ट गॅसवर ते सॉफ्ट पाहिजे तसे होणार नाही आहेत. कढईच्या हिशोबाने यात फार फार 4 समोसे बसतील. साधारण 15 मिनटं तरी आपल्याला व्यवस्थित शिजण्यासाठी जातील आहे. समोसे आपले रेडी होतात तिथपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी आपण घेतलेला आहे पुदिना, थोडी कोथिंबीर, 4-5 मिरच्या, थोडंसं मीठ, थोडी साखर, थोडे शेंगदाणे आणि थोडासा ओला नारळाचा थोडा तुकडा. हे मिक्सरमध्ये एक बारीक वाटून घेऊ. एक नंबर चटणी रेडी होते. गरमागरम क्रिस्पी समोसे आपले रेडी झालेले आहेत. रेडी झाले तरी खायला आपल्याला अजून 15 मिनटं तरी जातील. कारण गरम गरम समोसे खाणं म्हणजे कुठेतरी लढाईला जाऊन लढाई जिंकून येणं. चला तर गरमागरम समोसे आपले रेडी झालेले आहेत. एक नंबर झालेले आहेत. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करा.